ज्यांच्या कुंडलीत सर्पदोष किंवा कालसर्पदोष असतो त्यांनी इथे श्रद्धेनं पूजा करणं आणि धातूचे नाग अर्पण करणं अत्यंत शुभ मानलं जातं. गुजरातमधील द्वारकेजवळ वसलेलं नागेश्वर ज्योतिर्लिंग हे भगवान शिवांच्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली ज्योतिर्लिंग मानलं जातं. पण ते कसे प्रकट झाले हे तुम्हाला माहितीये का? तर प्राचीन काळी पश्चिमेकडील समुद्र किनाऱ्याजवळ एक विशाल आणि घन जंगल होतं. हे जंगल खूप विचित्र होतं, कारण दारुकाला माता पार्वतीकडून असं वरदान मिळालं होतं की ती संपूर्ण जंगल स्वतःसोबत कुठेही घेऊन जाऊ शकते. वरदान मिळाल्यानंतर दारुका आणि दारू खूप अहंकारी झाले होते. त्यांनी निष्पाप लोकांना त्रास देणं सुरू केलं. यज्ञ आणि हवन नष्ट करणं सुरू केलं. एकदा त्यांनी समुद्रातील नौका ज्यामध्ये अनेक लोक प्रवास करत होते त्यांना पकडून बंदी केलं. त्या बंद्यांमध्ये सुप्रिया नावाचा एक वैश्य सुद्धा होता, जो भगवान शिवाचा परमभक्त होता. कैदेत असून सुद्धा तो सतत ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहिला. जेव्हा राक्षसांनी त्यांना मारण्याची धमकी दिली तेव्हा सुप्रियानं महादेवांना आर्त हाक मारली. त्या भक्तीनं प्रसन्न होऊन भगवान शिव दिव्य तेजातून प्रकट झाले आणि त्यांच्या सोबत ज्योतिर्मय शिवलिंग आणि दिव्य मंदिर सुद्धा प्रकट झाले. भगवान शिवांनी पाशुपतास्त्रानं राक्षसांचा नाश करून भक्त सुप्रियाचं रक्षण केलं आणि त्यानंतर ते त्या स्थानी नागेश्वर या नावानं विराजमान झाले आणि माता पार्वती नागेश्वरी म्हणून पूजली जाऊ लागली. धार्मिक मान्यतेनुसार नागेश्वर ज्योतिर्लिंगात श्रद्धेनं पूजा केल्यास भय, नकारात्मक ऊर्जा आणि जीवनातील अडथळे सुद्धा दूर होतात. तसेच त्यांच्या कुंडलीमध्ये सर्पदोष आणि कालसर्पदोष आहे, त्यांच्या शांतीसाठी इथे विशेष पूजा सुद्धा केली जाते आणि त्या लोकांनी जर इथे नागाची जोडी अर्पण केली तर त्यांचा तो दोष निघून जातो असंही म्हटलं जातं. नागेश्वर या शब्दाचा अर्थ आहे नागांचा ईश्वर, म्हणजे सर्पांचा अधिपती. तुम्ही कधी नागेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन केलं आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अजूनही केलं नसेल तर नक्की प्लॅन करा. आणि गुजरातमध्ये जाऊन तुम्ही इतर कोणकोणत्या ठिकाणी फिरू शकता ते तर तुम्हाला माझ्या प्रोफाईलवर समजेलच. तेव्हा फॉलो करायला अजिबात विसरू नका.